नमस्कार. सावित्रीबाई फुले जयंती उत्कृष्ट भाषण. आदरणीय प्रमुख पाहुणे, माझे सन्माननीय गुरुजन आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, आज आपण सर्व येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त एकत्र आलो आहोत. ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका, समाजसुधारक, कवयित्री आणि स्त्री शिक्षणाच्या जनक होत्या. ज्या काळात स्त्रीला शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता, त्या काळात सावित्रीबाईंनी ज्ञानाचा दिवा पेटवण्याचे धाडस केले. 1848 साली महात्मा ज्योतिराव फुले यांच्यासोबत त्यांनी पुण्यात पहिली मुलींची शाळा सुरू केली. समाजाने त्यांना विरोध केला, अपमान केला, रस्त्यात शेण, दगड फेकले, पण तरीही त्यांनी शिक्षण देणे थांबवले नाही. कारण त्यांना माहीत होते की शिक्षणाशिवाय समाजाचा उद्धार होऊ शकत नाही. सावित्रीबाई फुले यांनी केवळ स्त्री शिक्षणच नाही तर अस्पृश्यता, बालविवाह, विधवा